नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, बघा मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 2 ते 3 गोष्टी क्लिअर करणार आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। तो बघितल्याशिवाय तुमचं लक्षात येणार नाही आणि याच्यानंतर हा व्हिडिओ आपल्या परीक्षिका मॅडम यांना देखील तुम्हाला टाकायचा आहे, जेणेकरून मला काही ताईंच्या कमेंट आल्या की त्यांना त्या गोष्टी पुढे करायला अडचण येत आहे। तर आधी अर्धा जो व्हिडिओ आहे तो आपल्या सेविका ताईंसाठी आहे आणि त्याच्यानंतरचा जो अर्धा व्हिडिओ आहे तो परीक्षिका मॅडम यांनी त्याच्यामध्ये कशा पद्धतीने काम करायचं आहे पुढे असं आहे। तर बघा, याच्यासाठी आता तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल तर लक्षात येईल, कारण की आपलं ज्यावेळेस आपलं गरम ताजा आहाराचं ज्यावेळेस आपल्याकडे आकडेवारी आली तर आपले उपस्थिती म्हणजे आपले एकूण जे लाभार्थी ते एकूण लाभार्थी आणि आपला गरम ताजा आहार आणि त्याच्यानंतर उपस्थिती ह्या 3 गोष्टींमध्ये खूप सारा गोंधळ झालेला होता। त्याच्यामुळे देखील त्याच्यासाठी देखील आज मी क्लिअर करणार। आणि दुसरी गोष्ट की आपल्याला चुकून आपली गरोदर माता असेल, चुकून आपला 6 महिने ते 3 वर्षाचा लाभार्थी असेल किंवा 3 ते 6चा लाभार्थी असेल तर त्याला चुकून आपल्याकडनं आहारासाठी इच्छुक नाही। बघा, आता इथं तुम्हाला जे दिसत आहे आता हे 3 ते 6च आहे, ती इच्छुक नाही असं जर चुकून झालं असेल, आता हे मला करावं लागलेलं आहे कारण की मला तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी माझ्याकडे उदाहरण असावं म्हणून मी स्वतः ते इच्छुक नाही म्हणून केलं आणि त्याच्यानंतर परत मी परीक्षिका मॅडम यांच्याकडनं ते डॅशबोर्डवरनं त्यांना जे अप्रूव्ह करून घेतलं। आता ते कसं करायचं हे पण मी सांगणार आहे आणि हे येत आहे हे पण सांगणार आहे। जर तुमचे मुलं खरोखर अंगणवाडी केंद्रामध्ये येत असतील किंवा आपल्याकडे आहार घेऊन जर तिकडे जात असतील तर आपल्याकडे हे मुलं असणं खूप महत्त्वाचं आहे। आणि आता सद्यस्थितीला तरी आपल्याला वरून सांगण्यात आलेलं की आपली 100% आकडेवारी येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपला आकडा टॅली होत नाही, त्याच्यामुळे आपलं काम जे आपली टक्केवारी ती कमी दिसत आहे। त्याच्यामुळे आता बघा, हा जो प्रकार दिसत आहे तुम्हाला की NCP साठी इच्छुक नाही, बघा NCP साठी इच्छुक नाही म्हणजे एक आपण म्हणजे उपस्थिती त्याची आपण दाखवू शकतो परंतु आपण त्याला आहारासाठी दाखवू शकत नाही। तर मग आपल्याला ही समस्या पण येत आहे। ही समस्या दूर करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या गरोदर माता असेल, स्तनदा माता असेल किंवा 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालक असेल, त्याच्या तुमचं आहारासाठी नाही म्हटलं गेलं असेल तर त्याच्यासाठी तर या सगळ्या गोष्टींसाठीचा आजचा व्हिडिओ आहे। तर तो आपल्याला आहारासाठी कसा आणता येईल तर हे तुम्हाला बघायचं आहे आणि आपले हे आकडे शक्यतोवर 100% आता सारखेच असणं महत्त्वाचं आहे। उपस्थिती, नाश्ता आणि गरम ताजा हे आकडे आपले सारखे असणं महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जेवढे आपल्या रजिस्टरला आहेत तेवढेच आता इथं येणं पण अपेक्षित आहे। परंतु आपल्याकडचे काही मुलं, आता समजा काही मुलं अशी आहेत की ती येतच नाहीत तर त्यांचं आपण काहीच करू शकत नाही, परंतु जे मुलं आपल्या जवळपास असतील किंवा जे आपल्याकडे आहार करून दुसरीकडे जात असतील, आता माझ्याकडचे 3 मुलं अशी आहेत की जी मुलं माझ्या शाळेमध्ये 11 ते 11:30च्या पर्यंत बसतात आणि त्याच्यानंतर ती 11:45ला जिल्हा परिषदच्या शाळेत जातात, म्हणजे ती आहार घेतात। मग अशी पण 2-3 मुलं आहेत, तर ह्या मुलांना मी आपल्या याच्यासाठी ठेवलेलं आहे। तर तेच बघा, आता हे जे लक्षदीपक पारधी हा जो लाभार्थी आहे तर तुम्ही याचं पाहिलं, आता याचंच मी तुम्हाला उदाहरण करून दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला आधी आपल्या याच्याला आपल्याला काय करायचं आणि त्याच्यानंतर परीक्षिका मॅडम काय करतील। तर असे माझे हा एक मुलगा आहे आणि अजून एक मुलगी आहे, बघा इथली असे 3 लाभार्थ्यांचं मी आजच केलेलं आहे आणि लगेच ते मुलं आपल्या याला देखील आलेले आहेत। आता आपण पुढची प्रोसेस बघून घेऊ। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, ह्या लाभार्थ्याच्या 3 डॉटवर जायचं आहे। बघा, हाच लाभार्थी येतो, त्याच्यानंतर हा लाभार्थी आहे आणि आणखी एक लाभार्थी, आता हे तिघांचं मी केलेलं आहे। तर आपल्याला त्याच्या 3 डॉटवर जायचं आहे। त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होणार। ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का बघा, आपल्याकडे हा पर्याय THR SCM पर्याय, THR आपल्याला जायचं आहे कारण की ते ऑप्शन आता काही गेल्या दिवसापासून आपल्याकडे आलेला आहे। आता आधी याच्यामध्ये चेंज करता येत नव्हते परंतु आता चेंज करता येत आहे। त्याच्यामुळे आपल्याकडनं जर अशा चुक्या झाल्या असतील तर ते आपल्याला दुरुस्त पण करता येणार आहेत। तर तेच हे काम आहे, फक्त आपण केल्यानंतर परीक्षिका मॅडम यांनी त्याला अप्रूव्ह करायचं आहे। तर ते देखील मी पुढे दाखवणार आहे। तर बघा, THR SCM या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। बघा, ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं म्हणजे तुमच्याकडनं नाही म्हटलं गेलेलं आहे। आता 3 ते 6च्या मुलांचं डायरेक्ट येतं, ज्यांचं नाही म्हटलेलं आहे बघा, ज्यांचं नाही ऑप्शन आहे त्यांचं सेंड रिक्वेस्ट हे ऑप्शन येणार म्हणजे येणारच, हे लक्षात ठेवा। येतो म्हणजे येतोच। तुमचं THRचं लाभार्थी म्हणजे THRला आपण 6 महिने ते 3 वर्ष गरोदर आणि स्तनदा तर यांना देखील ऑप्शन येणार, पण तुमचं जर होय असेल तर हे ऑप्शन येणार नाही, परंतु नाही जर हे ऑप्शन असेल, हे जर ऑप्शन असेल तर तुम्हाला सेंड रिक्वेस्ट हे ऑप्शन येणारच।
तर मग काय करायचं आहे आपल्याला, असं आलं तर मग आपल्याला आता त्या लाभार्थ्यांना आहारासाठी आपल्याला बोलवायचं. मग आपल्याला आपली सगळ्यात प्रथम आपलं काम अगदी सोपं आहे. आपल्याला फक्त सेंड रिक्वेस्ट आपल्याला याच्यावर आपल्याला क्लिक करायचं, काहीच करायचं नाही, याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीचा मेसेज येतो बघा. तुम्ही जर पाहिलं THR SM ऑप्शन चेंज रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिटेड बघा, हे ऑप्शन आपला आलेला आहे. तर द स्टेटस विल अपडेट आफ्टर द सुपरवायझर टेक ॲक्शन ऑन द रिक्वेस्ट. म्हणजे आता याच्यावर आपल्याकडचं ॲपमधलं काम झालेलं आहे. मग आता याच्यावर ॲक्शन घेणं किंवा याच्यावर ते ॲप्रूव्ह करणं हे काम परिवीक्षिका मॅडम यांचं आहे. मग आतापर्यंतचं हे अंगणवाडी सेविकेचं काम होतं. नंतर ठीकवर क्लिक करायचं आणि आपल्याला आपल्या याच्यावर यायचा. म्हणजे ठीकवर क्लिक केलं का लगेच तुम्हाला त्या लाभार्थ्याची रिक्वेस्ट झाली का हे बघून घ्यायचं. यादी बघा, रिक्वेस्ट सेंट म्हणजे झालेली अगदी 7 ऑगस्ट 2025 म्हणजे आजचंच रिक्वेस्ट पाठवलेली आहे. परंतु हे आपल्या मॅडम यांनी जर लगेच अप्रूव्ह केलं तर लगेच मात्र तुम्हाला ते मूल आहारासाठी मूल दिसेल, माता दिसेल, हे लगेच दिसणार आहे. तर मग आता पुढचं काम इथपर्यंत अंगणवाडी सेविकेचं काम म्हणजे आपलं काम आहे. आणि याच्यानंतरचं काम जे आहे तर परिवीक्षिका मॅडम यांचं आहे. मला अशा पण कमेंट आल्या म्हणून आजचा व्हिडिओ आहे की आधी अंगणवाडी सेविकेने रिक्वेस्ट पाठवायची आहे. इथपर्यंत अंगणवाडी सेविकेचं काम आहे. आता अंगणवाडी सेविकेचा रोल संपला. याच्या पुढचं जे काम आहे तर ते आता परिवीक्षिका मॅडम यांचं आहे. आणि त्यांना त्यांच्या त्या ॲपमध्ये त्यांची पण पोषण ट्रॅकर ॲप आहे, त्याच्यामध्ये त्यांना ते करायचं आहे. तर बघा, मी आमच्या मॅडम यांच्याकडनं स्क्रीनशॉट मागून घेतले. तुम्हाला व्हिडिओच्याने अगदी व्यवस्थित सांगावं. आता हे परिवीक्षिका मॅडम यांचे डॅशबोर्ड आहे. तर ते डॅशबोर्डच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीने आता परिवीक्षिका मॅडम यांचं सुरू झालेलं आहे. त्यांनी त्यांचं जे डॅशबोर्ड म्हणजे त्यांचं पोषण ट्रॅकर ॲपचं डॅशबोर्ड आहे. पोषण ट्रॅकर ॲप त्यांची पण ॲप आहे. तर त्या ॲपमध्ये आपल्याला आता हे पुढचं काम आहे. तर बघा, त्यांना माय असाइन अंगणवाडी सेंटर्स, तर ह्या ऑप्शनवर त्यांना जायचं आहे. त्याच्यानंतर मग पूर्ण अंगणवाडींची लिस्ट ह्या पद्धतीने ओपन होते बघा. पूर्ण अंगणवाडींची लिस्ट ह्या पद्धतीने ओपन होते. आणि ती ओपन झाल्यानंतर आता ज्यांना तुम्हाला रिक्वेस्ट पाठवायची, आता मीच पाठवलेली आहे बघा, तुम्ही माझं नाव पण पाहू शकता, मीच रिक्वेस्ट पाठवलेली आहे. तर आपल्याला याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक करा किंवा खाली क्लिक करा, काही फरक पडत नाही. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदावर होत नाही, एक दोन 3 वेळेस आपल्याला क्लिक करायचं. लक्षात ठेवा, लगेच होत नाही, 1 2 3 वेळेस आपल्याला क्लिक करावं लागतं. अंगणवाडी सेविकेचं हे काम नाही, हे अंगणवाडी परिवीक्षिका मॅडम यांचं पोषण ट्रॅकर ॲप आहे. आणि त्याच्यावर नंतर जी रिक्वेस्ट पाठवली त्याला ॲप्रूव्ह कसं द्यायचं हे सुरू आहे. हे त्यांना पण आपण समजून घ्या. तर त्याच्यानंतर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं आपलं पेज ओपन होतं बघा. ह्या पद्धतीचं पेज आपलं ओपन होतं बघा. माझंच ओपन केलेलं आहे. आणि मग आपल्याला आता याच्या खाली जायचं आहे बघा. आता उपस्थितीनंतर आपल्याला इथं खाली आपल्याला इकडे खाली आपल्याला याच्यावर जायचं आहे बघा. मी खालचं ओपनच करून ठेवलेलं आहे. तर तुम्हाला इथं दिसत आहे की पेंडिंग रिक्वेस्ट फॉर THR SM ऑप्शन चेंज. तर बघा, इथं 3 जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला 3 गोष्टी ह्या दिसणार आहेत. हे बघा, या 3 गोष्टी ज्या म्हणजे 3चा आकडा तुम्हाला दिसत आहे. म्हणजे मी 3 लाभार्थ्यांची रिक्वेस्ट परिवीक्षिका मॅडम यांना पाठवलेली आहे. आता त्यांनी ते अप्रूव्ह करायचं. मग ते कुठं करणार, तर इथंच ह्या ऑप्शनला, म्हणजे हा जो ॲरो दिसत आहे त्या ॲरोला त्यांना क्लिक करायचे. त्या ॲरोला क्लिक केल्यानंतर त्यांच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज दिसणार बघा. ह्या पद्धतीचं पेज दिसणार. मग ह्या पद्धतीचं पेज ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस आता 1 2 आणि 3 लाभार्थ्यांची रिक्वेस्ट पाठवलेली आहे मी. तर ती त्यांना आता अप्रूव्ह करायची. तर मग ती कशा पद्धतीने करायची आता बघा. आपल्यासमोर जो तुम्ही पाहिला आता हा 1 नंबरची ही लाभार्थी रितिका दीपक वैदू बघा. तर तिचं अप्रूव्ह दिसते. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. अप्रूव्ह याच्यावर क्लिक करायचं बघा. अप्रूव्ह याच्यावर क्लिक करायचं आहे. मग तदनंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर होयवर क्लिक करायचं आहे. जर रिक्वेस्ट मंजूर नसेल तर नाही करू शकता, परंतु आपल्याला होयवर क्लिक करायचं आहे. होयवर क्लिक केल्यानंतर मग जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्या लाभार्थ्याचं बघा रिक्वेस्ट अप्रूव्ह सक्सेसफुली 1 म्हणजे बघा यशस्वी. म्हणजे जी आपण रिक्वेस्ट पाठवलेली ती केव्हा जी मी रिक्वेस्ट पाठवली होती ती मॅडम यांच्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये ती मंजूर झालेली. अशा पद्धतीने दोघेही लाभार्थी आता परत करून घ्यायचे. आणि ते लाभार्थी करून झाल्यानंतर मग अगदी निरंक पेज येईल बघा. तिघही लाभार्थी झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं परिवीक्षिका मॅडम यांच्या याच्यावर ते करायचं. अगदी सोपं आहे. आणि असं सगळं केल्यानंतर ज्यावेळेस आपण आपली
ॲप ओपन करतो, त्यांचं काम आता परिशिका मॅडम यांचं काम संपलं. आता तेच लाभार्थी आपल्याला आपल्या याच्यामध्ये बघायचे आहेत, तेच लाभार्थी आपल्याला आपल्या ॲपमध्ये जाऊन लगेच बघायचे आहेत. आता बघा तुम्ही जर पाहिलं तर तुमचं लक्षात येईल, बघा हाच लाभार्थी होता आणि याच्यापुढे जे चिन्ह होतं ते गेलेलं आहे, म्हणजे आता तो उपस्थितीला पण आहे आणि गरम ताजा आहारला पण आहे. तो नव्हे तर बघा हा एक लाभार्थी, हा एक लाभार्थी आणि आणखी एक लाभार्थी बघा दीपक वैदू बघा. तर हे 3 लाभार्थींच्या तुम्ही जर पाहिलं असेल तर अशा पद्धतीने आलं होतं, तर त्या मुलांची हजेरी मी आता आरामात भरू शकते. तर अशा पद्धतीने ज्या पद्धतीने यांचं झालं त्याच पद्धतीने गरोदर आणि स्तनदा मातांची देखील आपल्याला रिक्वेस्ट पाठवायची आहे. म्हणजे ज्यांचं तुमच्याकडनं चुकून नाही झालेलं असेल तर त्यांची देखील रिक्वेस्ट पाठवायची आहे. आणि सेम ह्याच पद्धतीने परिशिका मॅडम यांनी त्यांच्या पोषण ट्रॅकर ॲपला ॲप्रूव्ह करायचं आहे. आणि ॲप्रूव्ह केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर लगेच तुमच्या याच्यामध्ये ती माता आहारासाठी येईल. कारण की आपण त्यांच्या डॅशबोर्डवर लाभार्थी जर पाहिले तर ते लाभार्थी म्हणजे मॅडम यांच्या याच्यावर जर पाहिले तर ते इलिजिबल जे लाभार्थी असतात तर ते कमी असतात. मग ते कमी का असतात, कारण की आहारासाठी नाही म्हटल्या गेल्यामुळे आणि मग आपल्याला त्यांचा आहार देखील भरता येत नाही. तर अशा पद्धतीने आपली आकडेवारी कमी होते. तर आपला जो गरम ताजा आहार आहे याच्यामध्ये देखील आकडे सारखे येण्यासाठी आपल्याला हे फार उपयुक्त आहे. याच्यात आल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि सबमिट करून घ्यायचं. जर तुम्ही आजच्या आज केलं तर तुम्ही संध्याकाळपर्यंत देखील हे काम पूर्ण करू शकता आणि आपल्याला तिघही आकडे आपले एकसारखे राहतील याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची, जेणेकरून आपलं जी टक्केवारी कामाची टक्केवारी देखील कमी दिसणार नाही. लक्षात ठेवा, आपली पोषण ट्रॅकर ॲपमधील कामाची टक्केवारी देखील कमी दिसणार नाही. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मी माझ्या परीने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला वाटतं की तुमचं लक्षात आलं तर नक्कीच तुम्ही त्या पद्धतीच्या कमेंट मला करणार एवढी मी अपेक्षा बाळगते. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.